पुणे शहरातील सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे। येथील माणिकबागी राजाराम पूल उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून तो वाहतुकीसाठी सज्ज झालाय। मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नाही। यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज अनोखे आंदोलन केले। पुलाचे उद्घाटन रखडल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मनसेने आक्रमक भूमिका घेतली। आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो घेऊन प्रतिकात्मक स्वरूपात या पुलाचे उद्घाटन केले। यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली। पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून मनसे कार्यकर्ते पुलावर दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ वाहतूक सुरू केली। या आंदोलनामुळे प्रशासकीय दिरंगाईवर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले आहे। सिंहगड रोडचा उड्डाण पूल हा तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। 15 ऑगस्टच्या दिवशी त्याचं उद्घाटन होणार हे सर्व जग जाहीर आहे। फक्त पालकमंत्र्यांना या ठिकाणी वेळ मिळाला नाही म्हणून या ठिकाणचं उड्डाण पूल तसंच सुरू व्हायचा राहिलेला आहे। मला वाटतं सिंहगड रोडवर प्रचंड मोठी लोकवस्ती आहे आणि एवढ्या मोठ्या लोकवस्तीला जर उड्डाण पूल सुरू झाला तर या ट्रॅफिक मधून ते बाहेर पडू शकतात। पण जर नेत्यांना वेळ नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रतिकात्मक या ठिकाणी देवेंद्रजींचा फोटो आणला, अजितदादांचा फोटो आणला आणि एकनाथ शिंदेचा फोटो आणून प्रतिकात्मक आम्ही आंदोलन केलेलं आहे। त्या पुलाचं उद्घाटन केलेलं आहे। मला वाटतं आता तरी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जाग येईल आणि ताबडतोब हा उड्डाण पूल सुरू करते। इथले स्थानिक मंत्री आमदार असणारे लंडनला गेल्यामुळे थांबले असं वाटतं? नाही, 100% नेते मंडळी इथं उपलब्ध नाही म्हणून सर्वसामान्य लोक अडचणीत आहेत। नेते मंडळींना पालकमंत्री असतील, मंत्री असतील, यांना वेळ नाही म्हणून हे उड्डाण पुलाचं उद्घाटन राहिले। मला वाटतं की आता ताबडतोब सुरू झाला पाहिजे। मनसेने आज आंदोलन केलेलं आहे त्या ठिकाणी। येत्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा मोठं उग्र आंदोलन आम्ही नागरिकांना घेऊन करू। NTV न्यूज मराठी, पुणे।